आप शीघ्र यहां पर फील्डिंग की रचना करें। रोशन, यू अरेंज योर फील्डर्स एज सुन एज पॉसिबल। आप इमीडिएटली आप जल्द से जल्द फील्डिंग की रचना करें। काफी तगड़ा यानी ताकतवर मुकाबला दोनों टीमों के बीच में यहां पर देखने मिल रहा है। इस मैदान के ऊपर स्पेयर लेग अंपायर देख रहे हैं इस प्रतियोगिता के बिल्कुल ऑर्गेनाइजर चिंतामणि शेलके और मेन अंपायर की भूमिका सैंडी पालकर, मैन फ्रॉम केवले। काफी अच्छा योगदान है इस प्रतियोगिता के लिए। और अरुण स्मृति प्रेमनाथ 11 क्रिकेट क्लब मुरबी क्रिकेट टीम की ओर से आरंभिक गेंदबाज हम यहां पर देख रहे हैं। आरंभिक गेंदबाज शुभम ठाकुर, स्ट्राइकर बल्लेबाज विशाल, मैन इन फ्रॉम बल्लेबाज विशाल, आरंभिक बल्लेबाज विशाल भोईर और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज मनोज नाइक। आरंभिक गेंदबाज शुभम। ये देखिए बिल्कुल कवर, यहां पर कवर ड्राइव खेला है। गेंद जा रहे कवर पॉइंट के रीजन में। दूसरे रन के लिए दोनों बल्लेबाज दौड़ रहे, लेकिन जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 2 रन लेने का। इसी 2 रन की मदद से बल्लेबाज विशाल भोईर अपने पारी का श्री गणेशा करते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला और इन 2 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की रन संख्या बनी है 2। ये गेंद हवा में बिल्कुल ऑन साइड रीजन में, गेंद के नीचे ओमकार पाटिल और इसी के साथ एक आक्रामक बल्लेबाज विशाल के पारी का अंत होता हुआ विशाल की पारी समाप्त हुई। बैक टू द पैवेलियन। थँक्स। इथे आम्ही पाहतो भानगर क्रिकेट संघ, अंजूर क्रिकेट संघाचे पॅकर सन्मान्य रोहिदास शेठ पोपेडा यांचं इथे आगमन झालेले सुकापूर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुनील तरे यांच्याशी संवाद साध असताना काय सुनील घरत यांना आपण पाहतो त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत। स्वागत आहे आपलं रोहिदास शेठ या स्पर्धेच्या माध्यमातून और या जे स्टेजवर यावं आपण, आपलं मनपूर्वक स्वागत। प्रवीण, हम चर्चा कर रहे थे बिल्कुल विशाल भोईर कि सबसे खतरनाक आरंभिक बल्लेबाज के रूप में एक खिलाड़ी सबसे ताकतवर खिलाड़ी माना जाता है। पहले गेंद के ऊपर 2 रन की मदद से उन्होंने अपने पारी की शुरुआत की थी, लेकिन उसके बाद में आउट होकर पैन में लौट चुके, यहाँ पर लौट रहे। क्या कमाल की गेंद थे कि गेंदबाज शुभम ठाकुर ने, और विशाल आउट होने के बाद नॉन स्ट्राइकर बल्लेबाज हम देख रहे, नए बल्लेबाज अमित, लेकिन स्ट्राइकर बल्लेबाज है मनोज। ये देखिए गेंद काफी थोड़ी धीमी थी, अंदर आई, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। शानदार गेंदबाजी, सामने बल्लेबाज लंबे कद के बल्लेबाज से मनोज खेलने के लिए तैयार और सामना करेंगे शुभम ठाकुर की गेंदबाजी का। शुभम ठाकुर के पहले गेंद के ऊपर 2 रन आए थे, दूसरी गेंद के ऊपर विकेट चकमा, तीसरी गेंद डॉट फेंकी और एक बार फिर से और 2 विकेट मारा करने के लिए तैयार। ये देखिए ऑन ड्राइव खेला है, मिडाउन के रीजन में गेंद जाते हुए ओमकार पाटिल, लेकिन जब तक गेंद उठा फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का। इसी 1 रन की मदद से यहां पर मनोज नाइक अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला, टीम के रन संख्या बनी इसी 1 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की 1 विकेट के नुकसान पे 3। शुभम अमित के लिए ग्लांस किया है, लॉन्ग लेग रीजन में गेंद जाती हुई और देखते देखते गेंद गई सीमा पार 4 रन के लिए और इन 4 रन के मदद से पृथ्वी 11 क्रिकेट टीम धारावी क्रिकेट टीम के रन संख्या आगे एग्रेसर होती हुई 1 विकेटों के नुकसान पे 7। विजय मास्टर टीम के रन संख्या 7। मनोज ने यहाँ पर बल्लेबाज अमित अपने पारी की यहाँ पर शुरुआत करते हुए चौकी के साथ अपना खाता खोला। पहले हमने कहा था टीम के कप्तान मुरबी क्रिकेट टीम के कप्तान रोशन ने जब टॉस जीता तो कहा था कि गेंदबाजी के लिए और 2 विकेट। ये देखिए गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा उछाल था, अंदर की तरफ आ रही थी, गेंद जा रही है स्पेल एक क्षेत्र में, दूसरे की मांग, गुड रन इन बिटवीन द विकेट, आंखों में इशारा और इन 2 रन की मदद से टीम की रन संख्या आगे एग्रेसर होती हुई पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की यानी कि 1 विकेटों के नुकसान पे 9 और इसी के साथ अंपायर का इशारा आया और की समाप्ति, एक अच्छे ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 1 विकेट के नुकसान पे 9। इश्क और प्यार का मजा लीजिए, इश्क और प्यार का मजा लीजिए,
इंतजार का मजा लीजिए। थैंक्स डीजे मास्टर। और इसी के साथ और की समाप्ति हमारे साथी स्कोरर यहाँ पर हर्षद भूईरा में जानकारी देते हुए कि पहले और की बात करें स्वर्गीय अरुण स्मृति प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट टीम के दृष्टिकोण से गेंदबाज शुभम ठाकुर ने काफी अच्छी गेंदबाजी की। शुभम का गेंदबाजी का विश्लेषण रहा, एक और 9 रन और एक महत्वपूर्ण सफलता और सबसे मोस्ट इंपोर्टेंट विकेट प्राप्त किया। हालांकि विशाल भोईर के बारे में हम चर्चा कर रहे थे कि धारावी यानी कि पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की सबसे बड़ी ताकत मानी जाती है वो ये धीरज, और धीरज से पहले ताकतवर खिलाड़ी मानी जाती है। दोस्तों कई साल से हम देख रहे मैन इन फॉर्म बल्लेबाज विशाल, और विशाल जैसे धाकड़ बल्लेबाज को स्वस्थ में पैवलिन का रास्ता दिखाया। लेकिन धारावी क्रिकेट टीम की हम ताकत देखते हैं दोस्तों, बल्लेबाज ही है, निश्चित रूप से मैच में मजा आएगा। मुरबी क्रिकेट टीम भी इस एरिया की सबसे ताकतवर टीमों में से एक टीम मानी जाती है और दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के साथ भिड़ रहे। नए गेंदबाज हम देख रहे नरेश भोईर, ये टर्मिनेटर गेंदबाज है, ये काफी बिल्कुल सामना करेंगे गेंदबाज बल्लेबाज मनोज। धीमी गेंद थी, चकमा पूरी तरह से खा बैठे बल्लेबाज बिल निश्चित रूप से शॉर्ट गली के रीजन में, और इसी के साथ कैच आउट होकर बल्लेबाज मनोज लौट रहे। मनोज के पारी का अंत हुआ, दूसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ अभी भी रुका हुआ स्कोर है पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का 2 विकेटों के नुकसान पे यहां पर 9। मनोज आउट होकर पहले में लौट रहे और मनोज आउट होने के बाद मैदान के अंदर जा रहे नए बल्लेबाज भावेश नाइक। लेकिन एक तरफ हम देख रहे अमित पाटिल को देख रहे कि जिस बल्लेबाज ने चौके के साथ अपने पारी की शुरुआत की थी, पारी का श्री गणेशा किया था। दोस्तों ये मैच में काफी मजा आएगा। एक तरफ पनवेल की दिग्गज टीम देख रहे हम, तो एक तरफ हम देख रहे नवी मुंबई की दिग्गज टीम। सम्मान्य बिल्कुल पृथ्वी 11 क्रिकेट टीम के नाम से जब चर्चा चलती है तो अंजूर ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच, विद्यमान ग्राम पंचायत केतन दादा तरे सर का हमेशा जिक्र किया जाता है। दोस्तों ये देखिए लॉन्ग लेग रीजन में 1 बाउंस गेंद फाइन लेग सीमारेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया। थैंक्स डीजे मास्टर। 4 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का स्कोर आगे अग्रसर होता हुआ 1 विकेटों के यहाँ पर 2 विकेटों के नुकसान पे 13। एक बार फिर से गेंदबाजी के लिए यहाँ पर नरेश तैयार, सामना करेंगे अमित पाटिल। 2 चौके की मदद से खेल रहे अमित। नरेश इस बार राउंड विकेट मारा कर रहे। ये देखिए गेंद थोड़ी धीमी गेंद थी, बिल्कुल गेंद के साथ छेड़छाड़ करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज अमित, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति। एक बार फिर से नरेश भोईर गेंदबाजी के लिए तैयार। ये देखिए लाउड अपील हुई और अंपायर संदीप पालकर की उंगलियां आसमान में। ये तीसरा झटका मिला पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम को अमित के रूप में। अमित पाटिल बैक टू द पैवेलियन। थैंक्स डीजे मास्टर। ये 4वां विकेट मैदान से बाहर। नरेश भोईर की यह गेंदबाजी की कमाल देखे दोस्तों, पहले गेंद के ऊपर विकेट चकमा, दूसरे गेंद के ऊपर 4 रन खर्च के, तीसरी गेंद डॉट के लिए यहाँ पर डॉट पे किया और चौथे गेंद के ऊपर सबसे मोस्ट इंपोर्टेंट के यहाँ पर बल्लेबाज के पारी का अंत किया, अमित को यहाँ पर आउट किया। अब नए बल्लेबाज हम देख रहे नई मुंबई की एक्सप्रेस यहाँ पर रफ्तार के सौदागर आक्रामक बल्लेबाज विकी भोईर। नरेश टर्मिनेटर गेंदबाज है, लेकिन जहां तक सवाल है पृथ्वी 11 क्रिकेट टीम का, ये खिलाड़ी के ऊपर भी टीम निर्भर करती है। ये देखिए गेंद तोड़ी लेस्टम से बाहर। अंपायर संडी हमें यहां पर इशारा करते हुए कि गेंदबाज नरेश ठाकुर अपने दिशा से भटके यहां पर वाइड गेंद करार हुई। अभी भी रुका हुआ स्कोर है पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का 14। लोपुल टॉस गेंद थी, इस बार ग्लांस किया, बिल्कुल गेंद जा रही है डीप स्पेलिंग क्षेत्र में गेंद जाती हुई। दूसरे के लिए दौड़ने की कोशिश कर रहे थे, लेकिन बल्लेबाज हम देख रहे हैं बल्लेबाज विजय ने मना, यहाँ पर विकी ने मना किया और इस 1 रन की मदद से टीम की रन संख्या पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की 4 विकेटों के नुकसान पे, यहाँ 3 विकेटों के नुकसान पे 15।
आप भावेश खेलने के लिए तैयार। ये प्रतियोगिता हम देख रहे दोस्तों चिंतामणि शैल के जिनके माध्यम से यहाँ पर किंजल ट्रॉफी का यहाँ पर आयोजन किया गया। इस प्रतियोगिता का आज का पहला दिन और पहले दिन का बिल्कुल निश्चित रूप से ये दोनों टीमों के बीच में जो संघर्ष चल रहा है, हमारे साथ जुड़े हमारे साथी कमेंटेटर प्रवीण गायकर रॉकस्टार, प्रवीण गायकर वाकड़ी और रोशन पाटिल शिरवली, बिल्कुल काफी बढ़िया यहाँ पर कमेंट्री के माध्यम से योगदान। तो निश्चित रूप से हमारे साथ जुड़े हमारे साथी स्कोरर हर्षद बोईर चिंचपाड़ा के दोनों अंपायर मैदान के अंदर हम देख रहे सैंडी पालकर केवाले और द्वारकानाथ स्वर्गीय सर बेलवली। जल्दबाजी करें मुरबी क्रिकेट टीम के कप्तान, आप जल्द से जल्द आप फील्ड की रचना करें। क्या कमाल की यहाँ पर मुकाबला चल रहा है। निश्चित रूप से यदि विकी बोईर और धीरा यहाँ पर भावेश ये दोनों बल्लेबाज के ऊपर टीम काफी निर्भर करती है। और इस मैच में यदि प्रवीण इस मैच में विपक्षी क्रिकेट टीम के सामने मुरबी क्रिकेट टीम के सामने एक बड़ा लक्ष्य की ओर मंजिल की ओर यदि अग्रसर होना है, बड़े लक्ष्य की ओर यदि अग्रसर होना है तो ये दोनों बल्लेबाजों के बीच में एक लंबी साझेदारी होना जरूरी है। लेकिन जहां तक सवाल है जिस तरह की गेंदबाजी हो रही है, नरेश का जिक्र करना होगा, मुरबी क्रिकेट टीम की ओर से भी अच्छी गेंदबाजी हो रही है, लेकिन ये दोनों बल्लेबाज है कि जिनके पास बड़े लंबी पारी खेलने की क्षमता है, बड़े स्ट्रोक खेलने की क्षमता है, मुकाबला बन सकता है। एक तरफ तेज तरार गेंदबाज है तो एक तरफ आग यहां पर तेज तरार बल्लेबाज है तो एक तरफ आग उगलने वाले गेंदबाज है। ये देखिए धीमी गेंद थी, इस बार सम्मान दिया शॉर्ट गली के रीजन में, 1 रन मिला और इसी 1 रन के साथ ओवर की हुई समाप्ति, ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 3 विकेटों के नुकसान पे 16। भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती, देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती, देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती, देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती, देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती। थैंक्स डीजे मास्टर। और की ये समाप्ति हुई इस ओवर की बात करें नरेश भोईर जो स्वर्गीय अरुण स्मृति प्रेमनाथ मुरबी क्रिकेट टीम के दृष्टिकोण से काफी अच्छी गेंदबाजी की। नरेश का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 7 रन और 2 मात्र सफलता। ये विकी भोईर दोस्तों बिल्कुल निश्चित रूप से जब टीम के नैया बीज भंवर में फंसती है तो हमेशा आक्रामक बल्लेबाज के रूप में टीम को योगदान देते हैं। और गेंदबाजी के माध्यम से बात करें तो ये नई मुंबई एक्सप्रेस के नाम से माने जाते हैं दोस्तों, ये काफी बड़े क्रिकेटर है। तो एक तरफ हम देख रहे ओमकार पाटिल मुरबी के, ये भी ताकतवर खिलाड़ी है, ये भी रायगढ़ के दिग्गज क्रिकेटर है। तो ये दोनों खिलाड़ियों के बीच में ये संघर्ष काफी देखने मिलेगा। हम देख रहे दूर वाली तरफ से गेंदबाजी में यहाँ पर तब्दीली होती हुई, नए गेंदबाज समीर ठाकुर सामना करेंगे भावेश, समीर सामना करेंगे भावेश, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज विकी, समीर ओटी विकेट मारा करने के लिए तैयार। ये देखिए इस बार बिल्कुल हल्के हाथों से गेंद को ड्राइव किया, कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद जा रही है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद जाती हुई 1 रन मिला और इस 1 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पे। यहां पर 17 कम से कम 5 ओवर का मैच खेला जा रहा है, या 55 या 60 रनों का लक्ष्य जरूर खड़ा करना होगा मुरबी क्रिकेट टीम के सामने। यदि ये मैच में यदि पहले बल्लेबाजी करने वाली क्रिकेट टीम 54 या 55 रन बनाती है तो बिल्कुल इस विकेट के ऊपर काफी मजा आएगा, क्योंकि यहाँ की जो विकेट्स है ना बिल्कुल गेंदबाजों के लिए भी काफी अनुकूल साबित होती जा रही है और बल्लेबाजी के लिए भी मददगार साबित बनती जा रही है। ये देखिए बिल्कुल बैकफुट पर गए बल्लेबाज, मिड विकेट क्षेत्र में गेंद को बिल्कुल खेला है, निश्चित रूप से वहां पर फील्डर तैनात है, गेंद उठाए फील करे, तब तक बल्लेबाज विकी और भावेश के पास 1 रन लेने का पर्याप्त समय मिला और इस 1 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का स्कोर आगे अग्रसर होता हुआ आगे बढ़ता हुआ निश्चित रूप से 3 विकेटों के नुकसान पे 18। नए गेंदबाज हम देख रहे हैं समीर ठाकुर गेंदबाजी के लिए, निश्चित रूप से चिंचपाड़ा यहाँ पर पैवलिन एंड से मारा करने के लिए तैयार और सामने आक्रामक बल्लेबाज भावेश। ये देखिए भावेश ने घुटने का इस्तेमाल जरूर किया है, मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती हुई और ये तेज तरार स्ट्रोक गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। देवा आता तरी एखादी पटून दे की माझ्या प्रेमात पडल
थैंक्स डीजे मास्टर मैडी और 4 रन के मदद से टीम की रन संख्या 22 और इस बार गेंद जा रही है फर्स्ट स्लिप के रीजन में है जोखिम भरा हो सकता था यदि डायरेक्ट हिट लगता तो का यहां पर जोखिम भरा हो सकता था लेकिन बिल्कुल तीसरे अंपायर की मांग कर चुके निश्चित रूप से तीसरे अंपायर हमारे कमेटी मेंबर जरूर आएंगे यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच में हाना की हाना बिल्कुल हम चर्चा की तीसरे अंपायर करण को यहां पर इनवाइट किया गया है निश्चित रूप से हमारी कमेटी के द्वारकानाथ स्वर्गीय सर यहां से आपको बुलाया जा रहा है बिल्कुल आप आइए तिसरे पंचांची मागणी इथे द्वारकानाथ स्वर्गीय सर आहेत आमचे पंच यांना आम्ही इन्व्हाइट करतो आपण यावं खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो धावचीसाठी खऱ्या अर्थाने ते कॉल केलेला आहे तिसरे पंचांनी तिसरे पंचांकडे जो खऱ्या अर्थाने कॉल करण्यात आलेला आहे काफी बड़ा मुकाबला सभी दोनों टीमों के बीच में यहां पर खेला जा रहा है दोस्तों दोनों ताकतवर टीमें और कंप्लीट 2 रन पूरे किए निश्चित रूप से नॉट आउट करार गया निश्चित रूप से अंपायर द्वारा 2 रन गुड रनिंग बिटवीन द विकेट्स और इन 2 रन के मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ 3 विकेटों के नुकसान पे 24 मजा आएगा मैच में दोस्तों दोनों टीमें काफी ताकतवर टीमें संघर्ष कर रहे कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना एक अक्सर बड़ा क्रिकेट माना जाता है लेकिन संघर्ष करो विपक्ष क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष करो ठीक उसी तरह का संघर्ष इस विकेट के ऊपर दोनों टीमों के बीच में यहां पर देखने मिल रहा है लो पुल टॉस गेंद यहां पर पूरेपूर फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज डाउन द फील्डर मिडॉन के रीजन में और इसी के साथ बल्लेबाज भावेश की पारी समाप्त होती हुई स्वराज्यासाठी लढले माऊले परवान केली जीवाची हिंदू स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची ही कहाणी त्या राजाची हे झाला न कधी होणार नाही एक राजा शिवाजी झाला न कधी थैंक्स डीजे मास्टर और इसी के साथ भावेश जिस बल्लेबाज के बारे में हम चर्चा कर रहे थे जिक्र कर रहे थे कि इनके पास काफी बड़ी क्षमता है मिस अंडरस्टैंडिंग स्ट्रोक खेला मिड विकेट के फील्डर ऑन साइड के डीप ऑन साइड के जो फील्डर्स थे उन्होंने कोई गलतियां नहीं की आसानी के साथ या कैच को लपक लिया भावेश की पारी समाप्त की भावेश ने अपने पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम के लिए शानदार 8 रनों का योगदान दिया इसमें एक शानदार चौका शामिल अब भावेश आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज प्रतीक अभी भी रुका हुआ स्कोर है 4 विकेटों के नुकसान पे 24 गेंदबाज यहां पर समीर ठाकुर और दी विकेट ये देखिए बिल्कुल गेंद स्टंप से काफी बाहर अंपायर सैंडी पालकर मैन फ्रॉम केवाले इशारा करते हुए बिल्कुल गेंद स्टंप से काफी बाहर अतिरिक्त रन यानी कि वाइड गेंद करार हुई अतिरिक्त रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की रन संख्या बनी 4 विकेटों के नुकसान पे 25 ये देखिए क्या टर्न हुई गेंद गेंदबाज का जिक्र करना होगा गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद में उछाल कम था सिर्फ दिशा दी विकी भोईर ने 1 रन मिला विकी भोईर को 1 रन मिला टीम को और इसी 1 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 3 ओवर की समाप्ति के बाद यहां पर 4 विकेटों के नुकसान पे 26 प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव थँक्स डीजे मास्टर मॅडी तुमचं खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू की दिबा पाटील साहेब सातत्याने संघर्ष केलं शेतकऱ्यांवर होणारा अन्यायाला वाचा फोडणारे एक दमदार नेतृत्व ज्याने सातत्याने संघर्ष केला की संघर्षाचं नाव तू मनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाती कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत जोडणारी जात तू कारण म्हणूनच पनवेल उरण रायगड नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकाच्या मनाने घेतलाय ठाव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेब फक्त दिबा पाटील आणि फक्त दिबा पाटील यांचंच नाव स्वागत आहे तुमचं आणि इच्छा आहे आपणा सर्वांची आणि ती सुद्धा 1001% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये कारण आपण सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव आहोत मित्रांनो तर वलुया 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 26
दूर वाली चोट से गेंदबाजी में तब्दीली, नए गेंदबाज नरेश। ये देखिए टर्न हुई गेंद, एक बार जगह से खेलना चाहते थे विकी भोईर, चकमा खा बैठे, डॉट गेंद की समाप्ति हुई। कमाल की गेंदबाजी, लेकिन मैच में मजा आएगा दोस्तों, दोनों टीमों की ताकत नजर आएगी गेंदबाजी। ये देखिए विकी, कमाल का स्ट्रोक खेले दोस्तों। यहां पर जैसे गेंद आई और उसके ऊपर विकी भोईर ने बिल्कुल रिवर्स स्वीप शॉट अटेम्प्ट किया, गेंद सीधा गई सीमा रेखा बाहर 4 रनों के लिए। दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, 6 रन। केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी। थैंक्स डीजे मास्टर, छक्के के साथ कमाल की बिल्कुल विकी ने। ये देखिए उसी दिशा में खेलना चाहते थे विकी, लेकिन एक ही रन मिला और इसी एक रन के मदद से अंपायर का इशारा आया, 22 का अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। इसी एक रन के मदद से यहां पर पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की रन संख्या बनी है 4 विकेटों के नुकसान पे 33 यानी कि 33। आप खेलने के लिए तैयार, नए बल्लेबाज प्रतीक भी आक्रामक बल्लेबाज है। इस मैच में मजा आएगा। विकी ने इस प्रतियोगिता में दमदार, ये देखिए आगे निकल कर खेलने की कोशिश की थी, शातिर गेंदबाजी हो रही है, यहां पर नजाकत भरी हुई गेंदबाजी हो रही है। गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, विकेट कीपर ओमकार पाटिल ने गेंद को गैदर किया, वापस गेंदबाज के पास, डॉट गेंद की समाप्ति। ये देखिए बिल्कुल नरेश का कमाल, लगातार 2 गेंदे डॉट, मानो बिल्कुल नरेश के ऊपर जब विकी भोईर ने रिवर्स स्वीप छक्का दागा था, मानो दबाव बनाने का प्रयास किया था, लेकिन उसी दबाव को हटाकर भी बिल्कुल गेंदबाजी एक बार फिर से हो रही है। ये देखिए और इसी के साथ क्लीन बोल्ड, कमाल की गेंद, और इसी के साथ बिग विकेट मैदान से बाहर पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का। मेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, शिवा सांसों में शिवा, प्राणों में शिवा, अग्नि में शिवा। थैंक्स डीजे मास्टर। और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत हुआ, 5वां विकेट मैदान से बाहर। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद यहां पर पृथ्वी 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 5 विकेटों के नुकसान पे 33। अब आखिरी ओवर, अंतिम ओवर बची है। यदि दौरकाना सर हम चर्चा करते कि इस ओवर में यदि 14 या 15 रन आते हैं तो बिल्कुल ये मैच बनेगा, मैच में मजा आएगा। लेकिन तारीफ करनी होगी नरेश भोईर की, नरेश ने क्या शानदार गेंदबाजी की। नरेश का इस ओवर में गेंदबाजी का विश्लेषण रहा, 7 रन खर्च के, एक बल्लेबाज को घर का रास्ता दिखा, और कोई मिलाकर गेंदबाजी का विश्लेषण रहा हमारे साथी स्कोरर हर्षद भोईर चिंचवाड़ा में जानकारी देते हुए कि 2 ओवर 14 रन और 3 महत्वपूर्ण सफलता। लेकिन मैदान के अंदर हम देख रहे नए बल्लेबाज उन्मेष, लेकिन आज धीरज नहीं है मैदान में दोस्तों। जो रन मशीन है धीरज के बारे में, पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम का नहीं, नवी मुंबई का सबसे मैन इन फॉर्म के क्रिकेटर है दोस्तों। ये साल सबको प्रभावित किया धीरज ने। निश्चित रूप से विकी जो आक्रमक बल्लेबाजी के लिए जाने जाते, पृथ्वी 11 धारावी क्रिकेट संघाचे पॅकर्स आम्ही पाहतो। अंजूर ग्रामपंचायत भिवंडीचे विद्यमान उपसरपंच आमचे मित्र केतन शेठ तरेसा भी ते उपस्थित आहेत, ते या स्पर्धेला शुभेच्छा देतात। हे नए गेंदबाज हम देख रहे बंटी। ये देखिए विकी ने बिल्कुल स्ट्रोक खेला, लॉन्गन के रीजन में ऑन ड्राइव खेला था, लेकिन वहां पर फील्डर तैनात, 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। कमाल की फील्डिंग और इसी 1 रन की मदद से पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की रन संख्या बनी 5 विकेटों के नुकसान पे 24। अब बंटी ठाकुर गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे उन्मेष। मजा आएगा दोस्तों इस मैच में, कमाल की क्रिकेट नजर आ रही है। यहां पर बंटी ठाकुर राउंडी विकेट मारा कर रहे हैं, शॉट पाने के रीजन में गेंद जाती हुई 1 रन आसानी के साथ, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल्स के ऊपर अपना लक्ष्य केंद्रित कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज, और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या बनी धारावी क्रिकेट टीम की 35। बिल्कुल आप खेलने के लिए तैयार विकी भोईर, बड़े स्ट्रोक के लिए खिलाड़ी जाना जाता है। ये देखिए गेंद थोड़ी टप्पा खाने के बाद अंदर की निश्चित रूप से डॉट गेंद की समाप्ति हुई। धीमी गेंद थी, गेंद में थोड़ा उछाल जरूर था, लेकिन सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। एक बार फिर से बंटी ठाकुर गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे विकी भोईर, जिनके पास क्षमता है बड़े स्ट्रोक खेलने की, वो विकी खेलने के लिए तैयार।
ये देखिए घूम कर खेला जगह से बैकफुट पर गए, मिड विकेट और मिड ऑन के क्षेत्र में गेंद दूसरी की मांग, जोखिम भरा हो सकता है, बल्लेबाज रन आउट, छठा विकेट मैदान से बाहर। अभी भी रुका हुआ स्कोर है पृथ्वी 11 धारावी नवी मुंबई क्रिकेट टीम की रन संख्या बनी 6 विकेटों के नुकसान पे यहां पर 36 यानी 36। तो बिल्कुल महागुरु, जिस तरीके से आप देख सकते हैं जब मुरबी टीम मैदान के अंदर खेलती है तो हमारे मोंटी और सोनी की जोड़ी बिल्कुल काफी कामयाबी होती है। और उसके साथ साथ शिवसेना शाखा प्रमुख कारगर मनीष ठाकुर भी इस मैच को एंजॉय करते हुए, और हमारे पीटीसी फाउंडर यानी कि आने वाले मार्च महीने में पनवेल कमेंटेटर एसोसिएशन जिनके माध्यम से पनवेल प्रीमियर लीग आपके सामने पेश होगी, वो संदीप वास्कर पीटीसी वो भी इस मैच को एंजॉय करते हुए। ये विकी ने बिल्कुल करारा स्ट्रोक, जाजीपुल नजर में जज्बा, गेंद हवा से बातें करते गई, सीधा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। आगरी कोली कराडी बांधव आमचा, बांधव दिलदार हाय गो, बांधव दिलदार हाय गो, एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान, गोरूडी परंपरा जपतान, आगरी कोली कराडी। थैंक्स डीजे मास्टर। टीम के रन संख्या धारावी क्रिकेट टीम की 42, बिल्कुल काफी अच्छी धुन अपने यहाँ पर आपके माध्यम से मैडी, ये देखिए, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, कमाल की गेंद फेंकी, यहां पर ओवर की समाप्ति हुई निश्चित रूप से 5 ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी यानी कि 6 विकेटों के नुकसान पे 42, और जीतने के लिए अरुण स्मृति प्रेमनाथ 11 क्रिकेट क्लब मुरबी क्रिकेट टीम के सामने यानी कि 30 गेंदों के ऊपर 43 रनों का लक्ष्य खड़ा किया है। और उसी लक्ष्य का किस तरह यहां पर मुरबी अरुण स्मृति प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट टीम के बल्लेबाज पीछा करते हैं, क्या रोकने में कामयाब होते हैं। यहां पर पृथ्वी 11 धारावी क्रिकेट टीम के गेंदबाज उसका आगे का आंखों देखा सुनाने चलते हैं हमारे साथी कमेंटेटर रोशन पाटिल शिरोली इनके पास। स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला, महाराष्ट्राचा पाया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया। थँक्स डीजे मास्टर मॅडी, खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं लागलं तेवढं कमी आहे मित्रांनो। आमचे डीजे मॅडी आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठी लोकप्रियता साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून त्याही प्राप्त केलेली आहे मित्रांनो। आता आपण ज्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत, म्हणजे जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य असेल ते पृथ्वी 11 धारावी क्रिकेट संघासाठी, तर निश्चित स्वरूपात विजय शेर भोईर मुरबी क्रिकेट संघाचे पॅकर्स आहेत, तलोदा मजकूर गावातील दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, तुमचं आम्ही स्वागत करतो। केतन शेठ तरे साहेब आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो। तर इथे केक कापून काय ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सन्माननीय कुणाल दादा शेलके यांचा वाढदिवस साजरा केला जाईल मित्रांनो। कारण महाराष्ट्र भूमी म्हटली तर निश्चित स्वरूपात मित्रांनो देवानाही साक्षात अभिमान वाटावा अशी आपली महाराष्ट्र भूमी संतांची राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी। आणि आज देखील जगातील प्रत्येक आईला असे वाटतं की जगातील सर्वोत्तम पुत्र असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही आपली महाराष्ट्र भूमी। तर वाढदिवस इथं आपण साजरा करणार आहोत मित्रांनो। कुणाल दादा शेळके यांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने सीमेवर लढणाऱ्या जवानांपर्यंत मातीच्या कुशीतून सोन्याचा घास काढणाऱ्या एक आगली वेगळी संस्कृती निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंतचा आपुला महाराष्ट्र, आणि ज्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने थोर इतिहास आहे असा आपुला महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्राच्या या नगरीमध्ये एकच वादा कुणाल दादा यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने परिवाराकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत। आणि प्रवीण असं म्हटलं जातं, संतांनी म्हटलेलं आहे की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। असे दमदार व्यक्तिमत्व आपण इथे पाहतो। खऱ्या अर्थाने कुणाल दादा यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने साजरा केला जाईल मित्रांनो। की आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम तर कधी दुःख घनदाट बरसतील, सुख दुःखांचे थेंब स्वच्छंद झेलत राहा। संबळ टकत लावायचा, अरे म्हणले आज भावाचा,
अरे जल्लोष साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा अरे जल्लोष साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा अरे जल्लोष साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा अरे जल्लोष साऱ्या गावाचा. थँक्स तुझ्या माझ्या आपण पाहतो खऱ्या अर्थाने कुणाल तुझ्यासाठी आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा आहेत की शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे जीवनामध्ये वाटचाल करत असताना सर्व काय तुझ्या मनासारखे घडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा कुणाल शेलके तुला उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने आम्हा सर्व मित्र परिवारांच्या वतीने तुला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि वलूया खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी इथे प्रेमनाथ मुरबी क्रिकेट संघासमोर 43 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते पृथ्वी 11 धारावी क्रिकेट संघाने आणि त्याचं पाठलाग कशा प्रकारे फलंदाज करतात की पृथ्वी 11 क्रिकेट संघाचे गोलंदाज त्यांना रोखतात त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी बोलूया आमचे सहकारी रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विकी भोईर क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे. डीजे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला महाराष्ट्राचा पाया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. थँक्यू डीजे मॅडी. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार सत श्री अकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच किंजल ट्रॉफी 2021 स्वर्गीय दिवंगत सुरेश बुवा शेलके स्मृती चषकाचा हा आगला वेगळा थाट इथे पाहायला मिळेल. शतकांच्या यज्ञातून उठती एक केसरी ज्वाला 10 दिशांच्या अरुणामधून अरुणोदय झाला. अतिशय क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा याची देई याची डोला. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी. थँक्स डीजे मास्टर इथे भाई गायकवाड यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. भाईंचा सन्मानित केलं जाईल. आमचे या स्पर्धेचे सर्वा एकच वादा चिंतामणी दादा तर चिंतामणी शेलके यांच्या शुभास्ते आज सन्मान केला जात आहे. बोलूया रोशन यांच्याकडे. वाक्या बाते डीजे मॅडी यांचे आपल्याला इथे अदा पाहायला मिळेल. डीजे वादन कसं असावं याचा उत्तम नमुना डीजे मॅडी दादरपाड्यांच्या माध्यमातून ही पेश कशी ते पाहायला मिळते. थँक्यू महागुरु. थँक्यू रॉकस्टार रवींद्रजी गायकर. जाऊया मॅच दरम्यान इथे मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला पृथ्वी 11 धारावे त्यांच्या विरोधामध्ये इथे खेळतोय अरुण स्मृती प्रेमनाथ 11 मुरबी स्वर्गीय दिवंगत अरुण तुकाराम मडवी नागाव यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि सन्माननीय गुड्डू राजे आपण या मंचावर आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. गेम ऑन गेम स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. आपण त्वरित या मॅचला इथे सुरुवात करूया. गेम स्टार्ट इथे होतीये. पहिला चेंडू तेज तर्रार गोलंदाजीच्या मार्कवर पृथ्वी 11 धारावी टीमचा विकी भोईर. नवी मुंबई एक्सप्रेस ज्याला गणलं जातं या टेनिस विश्वामध्ये तो विकी इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूगोनिक समोर फलंदाज ओमकार पाटील ओमी ते एका बाजूला नरेश भोईर यावेळी सज्ज असताना खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदलला गेला. बॅटला ब्रश झाला की नाही पाहावं लागेल. मात्र एक रन बाईच्या स्वरूपाने इथे पाहायला मिळेल. अकाउंट खोललं जात आहे मुरबी टीमचं अकाउंट खोललं जात आहे इथे. आणि त्यात नंतर पाहायचं झालं तर जिंकण्यासाठी इथे आवश्यकता आहे 43 धावसंख्येची.
पहिल्या पूर्वार्धामध्ये जी धावसंख्या येणं गरजेचं होतं ती धावसंख्या ठोकली नाहीये, मात्र गोलंदाजीच्या जोरावरती इथे अधिराज्य गाजवावं लागेल. पृथ्वी 11 धारावी टीमला गॅप सिलेक्शन फटका खेळायचा होता, मात्र फटका परावर्तित होऊ शकला नाही. फक्त इथे सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायची झाली तर संघ जाऊन पोहोचतोय 2 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये जेवढा दबाव टाकता येईल तेवढा टाकावा लागेल विकी भोईरला, कारण क्षमता आहे या गोलंदाजामध्ये आणि ते पोटेन्शियल इथे सिद्ध करावं लागेल विकी भोईरला. राईट ओव्हर द विकेटनं इथे मारा झाला. चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर उसळी घेतली आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती इथे मात्र प्रहार करू शकला नाही ओमकार पाटील. इथे मैदानाच्या चौफेर बाजूनं फटके अदा करावे लागतील. कॅरम बोर्ड सारखं हे मैदान क्रिकेटसाठी अतिशय पोषक राहिले. प्रत्येक स्पर्धेमध्ये वेट करून लेट कट इथे खेळायचं होतं पॉइंटच्या दिशेनं, मात्र पुन्हा एकदा फटका परावर्तित होत नाहीये आणि पाठोपाठ 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू गणिक आक्रमक रवैया आजमावण्याच्या इराद्यानं वारंवार इथे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. मात्र चेंडूचा मिनिट पाहून खेळ करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या मुरबी टीमला. 2 धावा धावपटलावरती चेंडूंची सफर झाली 5. अखेरचा चेंडू प्रगतीपथावर ओमकारसाठी या चेंडू होता. चाणक्य रीती ओमकारनं आजमावली, कारण ज्या क्षणी विकी भोईरचा हा अंतिम चेंडू होता आणि या चेंडूवरती विकेट द्यायची नव्हती ओमकारला आणि झाल्यानंतर फक्त सिंगल ठोकली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनगडीबाद अरुण स्फूर्ती प्रेमनाथ 11 मुरबी संघ जाऊन पोहोचतोय बिनगडीबाद 3. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड दमदारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. थँक्यू तुझे दिवंगत प्रेमनाथजी घरत मुरबी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर ज्यांच्या नावानं हा संघ आज पाहायला मिळतोय अरुण स्मृती स्वर्गीय अरुण तुकाराम मडवी नागाव यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यानंतर स्वर्गीय दिवंगत सुरेशबुवा शेलके यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त आणि 3 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आता अजूनपर्यंत 40 धावा इथे ठोकायचे आहेत. खूप काही संघर्ष करावा लागेल फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून. हा संक्रमणाचा काल आणि पराजयाच्या छायेतून विजयाकडे ही वाटचाल कोण करेल हे पाहावं लागेल. आता समोर फलंदाज सज्ज असेल ओमकार, नॉन स्ट्राइक एंडला नरेश भोईर, गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असताना सचिन नाईक, टेनिस विश्वातील एक बलाढ्य नाव ज्यांनी आमदार चषक विगरची स्पर्धा गाजवली आणि मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून स्वप्नातील मोटर बाईक ज्याने जिंकली तो सचिन नाईक इथे सज्ज असेल. हाताच्या बोटाला इथे दुखापत झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटसाठी एक चांगले योगदान सातत्यानं सचिन नाईक देताना आपण पाहतो. समोर ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी यावेळी सज्ज असेल. राईट ओव्हर द विकेट, चांगला फटका लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून इथे फेकून देतोय ओमकारच्या बॅट मधून हा षटकार. पिक 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 एक सिक्सर. मी पाटला चालले, मी एक फुलता एक, मी पाटला चालले तुम्ही थँक्यू डीजे MTC लाईव्हचे आमचे मेंबर भाई किन यांच्या माध्यमातून इथे बक्षीस असेल. सचिन नाईकला लगातार 3 चेंडू 3 विकेट घेतले तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे असेल सचिन नाईकला. किती लांब लचक फटका अदा केला. तात्काळ इथे चेंडूची पूर्तता करणं गरजेचं असेल आणि धावसंख्येचा अग्नी कल्लोल दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचतोय 9 धावा धावपटलावरती. चला आपण चेंडू द्या प्रशांत. आयोजनाच्या भूमिकेमध्ये आपण प्रशांत भोईर असतील, त्यानंतर संगम भोईर यांची विशेष मेहनत या स्पर्धेला आणि त्यानंतर या स्पर्धेचे सर्वा रॉयल आयोजक चिंतामणी शेठ शेलके यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा इथे पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आनंदमय क्षण आज या स्पर्धेचा इथे आगाज होतोय आणि पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धेचा इथे मात्र आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडू गणिक सचिन नाईकचा
इथे समाचार घेतला ओमकारनं आणि काय फटका दाखवला ओमकारनं आपल्या बॅटमधून 6 धावा ठोकल्या आणि संघ जाऊन पोहोचतोय 9 धावा स्कोर बोर्डवरती इथे पाहायला मिळत आहेत. आता डोकेदुखी वाढली ती सचिन नाईकची. राईट मोर द विकेट पहा इथे पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धाव इथे दिली जाते. बिना मेहनतीची धाव पृथ्वी 11 धारावी टीम कडून दान केली ती मुरबी टीमला. संघ जाऊन पोहोचतोय. दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जाईल. 10 धावा स्कोर बोर्डवरती इथे पाहायला मिळतील. या ओव्हरमध्ये दबदबा राखावा लागेल सचिन नाईकला. कव्हर ड्राईव्हचा फटका इथे ठोकायचा होता ओमकारला. कॉपी बुक स्टाईल अदाकारी दाखवायची होती ओमकारला आणि तिथे मात्र डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल खूप काही सांगून जाईल पृथ्वी 11 धारावी संघासाठी. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या धावा येणं गरजेच्या होत्या त्या धावा ठोकल्या नाही धारावी संघानं. गोलंदाजीच्या मार्फत कमबॅक हा करावाच लागेल. पहा इथे स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका टोलवत असताना फली आणि चेंडू यांच्यामध्ये इथे नाल जोडली जात नाहीये आणि डॉट बॉलची इथे होती हे सांगता. पा या इनिंगचा विचार केला जास्तीत जास्त चेंडू डॉट केला ओमकारनं 1 षटकार ठोकला. ओमकारनं टोटली 6 चेंडू डॉट केलेला आहे. त्यानंतर नरेश भोईर इथे कानमंत्र देतो ओमकारला की आता कशा पद्धतीनं आपल्याला फटकेबाजी करायची आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि त्यानंतर इथे डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट डिलिव्हरी राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा रोखून धरले फलंदाज ओमकारच्या पायामध्ये जंजीर बेड्या आणि पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावण्याचं कार्य सचिननं या मागच्या 3 चेंडूमध्ये दाखवलं. कमाल धमाल मालामाल गोलंदाजी मागच्या 3 चेंडूमध्ये. सचिन नाईक मॅन फ्रॉम धारावी संघाचा सुपरस्टार गोलंदाज इथे आपला आगाज जागवतोय. नेक्स्ट डिलिव्हरी सचिन नाईक यावेळी सज्ज असेल. प्रहार ऑफ ड्राईव्हचा फटका मिड डॉपला तिथे मात्र पकड केली जाईल. फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. या ओव्हरमधील चेंडूंची समाप्ती पाहायला मिळते ती सचिन नाईकच्या 5 चेंडूंचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर कुठल्याही प्रकारे मोठा फटका इथे खर्च केला नाहीये. मात्र समोर नरेश भोईर एका चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलंय ते मुरबी संघासाठी. 6वा चेंडू अखेरच्या चेंडूवरती प्रहारबाजी डीप विकेटच्या दिशेने फटकेबाजी. फक्त इथे पाहायला मिळेल सिंगल. तर अशा रीतीनं पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर मुरबी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. मॅडी 12 धावा धावपटलावरती. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 31 धावा इथे ठोकाव्या लागतील. चेंडू आणि फली यांचं युद्ध एकमेकांविरोधात आघात आणि ठिणग्या उडत आहेत. आगीचं अगडोंब इतकं उसळणार आहे की आगीचा भडका आपल्याला काहीतरी सांगून जाईल. थोड्याच वेळामध्ये आपल्याला ही मॅच टर्निंग क्रुशल मोमेंट वरती पाहायला मिळेल. दोन्ही संघ नायकांना कॉमेंट्री बॉक्स कडून खूप काही शुभेच्छा असतील. सन्माननीय विजय शेठ भोईर तलोजे मजकूर यांच्या माध्यमातून इथे संघ पॅक केला मुरबी आणि या संघाचा विचार केला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 धावा इथे ठोकल्या. पहिला चेंडू आक्रमक रवैया आजमावलाय नरेशनं. फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार खूप काही सांगून जातील. कारण अजूनपर्यंत जोडी मात्र फोडता आली नाही पृथ्वी 11 धारावी टीमला. आता गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा विकी भोईर. ज्या विकी भोईरनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या त्या गोलंदाजाची पुन्हा एकदा इथे वर्णी पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट फाईन लेगला हा फटका टोलवायचा होता ओमकारला. तालतंत्र थोडंसं चुकीचं आणि त्यानंतर इथे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न विकी भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 संघांचा विचार केला तर गोलंदाजीचा तोफखाना म्हणून या 2 संघाला इथे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये गणलं जातं आणि ते 2 दादा संघ इथे आमने सामने.
परफ्यूम डिलिव्हरी सुगंधित करणारा हा चेंडू सफर केला विकी भोईर मैम फ्रॉम धारावी रफ्तार का सौदागर क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर इथे आगाज जागवतोय 5 जणू काय आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय पाठोपाठच्या या 2 चेंडूमध्ये विकी दाखवतोय येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची इथे मात्र आवश्यकता गोलंदाज तयार ओमकारसाठी या चेंडू पास सँडीभाई पालकर यांची नटखट आदा वाईट करार इथे दिला जातोय चेंडू असेल दंडित धावसंख्या आकार घेते संघ जाऊन पोहोचतोय बिन गडी बाद 14 धावा धावपटलावरती अरुण स्फूर्ती प्रेमनाथ 11 मुरबी संघ गोलंदाज सज्ज झालाय फुलर लेनचा चेंडू फटका थोडासा मजबूत होता मात्र 1 रन कंप्लीट दुसरीचा प्रयत्न ओहो कमालीची दौड हुसेन बोल्ट सारखा रणप या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळतंय 5 ज्या क्षणी एकच नव्हती तिथे मात्र 2 धावा परावर्तित झाल्या आणि खेळपट्टीच्या मधोमध वेगवान रीतीनं धावणारे 2 खेळाडू ओमकार पाटील तर एका बाजूला नरेश भोईर यावेळी सज्ज असेल 14 चेंडू 27 समीकरण इथे पाहायला मिळेल गोलंदाज तयार चांगला फटका अदा केलाय सापला रसलाय सापल्यामध्ये अडकणं गरजेचं होतं फुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला इथे मात्र झेल सांडतोय झेल सुटतोय पकडो क्या जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण इथे मात्र असत्यात उतरवलं जात आहे फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेवढ्या चुका कराल तेवढे मात्र खूप काही घातक ठरेल पृथ्वी 11 धारावी टीमसाठी झेल सोडलाय ओमकार पाटीलचा जो धावसंख्येचा अग्निकल्लोल माजू शकतो या उत्तरार्धामध्ये तो ओमकार पुन्हा एकदा सज्ज असेल जीवनदान इथे लाभले ओमकार पाटीलला जबरदस्त चेंडूची सफर झाली डॉट बॉलची इथे होती सांगता समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी अरुण स्मृती प्रेमनाथ 11 मुरबी संघाला आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची डीजे म्युझिक जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढ शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड काढी उदय भामच मड जवाची टाकली घोरपड वर एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक चढ इथे मान्यवरांचं आगमन होत आहे पवन टकले शिरडोन सूरज पाटील तक्का महेश पाटील वाकडी या त्रिवेणी संघांचं आम्ही स्वागत करतो वळतो पुन्हा एकदा रोशन यांच्याकडे राखीव खेळाडू पाणी घेऊन जायचं आपण 3 ओव्हर समाप्त झाल्यानंतर ड्रिंक टाइम अनिवार्य असेल आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपटलावरती धावा पाहू शकाल त्या आपण 18 म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25 धावा इथे ठोकायच्या आहेत पा विकी भोईरला अजूनपर्यंत विकेट इथे दिला नाही तो मुरबी संघानं कारण जोपर्यंत ओमकार पाटील नरेश भोईर खेळपट्टीवरती शाबूत असतील तोपर्यंत इथे कुठल्याही प्रकारे धोका नसावा पीटीसी फाउंडर संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात मुरबी टीमला 12 चेंडू 25 धावा हे समीकरण इथे ठोकावे लागेल पा अंतिम क्षणाला कुठला संघ इथे बाजी मारेल हे पाहावं लागेल कारण 2 संघांचा विचार केला तर फलंदाजांना व्यसन घालणारे गोलंदाज पृथ्वी 11 धारावी संघामध्ये आपण पाहतो तो गोलंदाजांच्या वेगावरती स्वार होऊन आकाशात झेप घेणारे फलंदाज आपण मुरबी संघामध्ये पाहतो 2 संघामध्ये आपण हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहू शकाल अंतिम क्षणाला कोण जिंकेल कोण हरणार 12 चेंडू 25 समीकरण डीजे मॅडी ओमकार पाटील आणि नरेश भोईर या 2 फलंदाजांच्या साथीनं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 18 धावा धावपटलावरती लगावल्या म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथे 25 धावा ठोकाव्या लागतील लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय त्या सर्व प्रेक्षक राजाचं रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली आपले सहर्ष स्वागत करतोय 12-25 समीकरण गोलंदाजीच्या मार्कवर येतोय तो भावेश नाईक इनाईट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती या गोलंदाजाची इथे लागली वर्णी आणि गोलंदाजाला मात्र आगाज करावा लागेल
राईटम ओव्हर द विकेट. काय फटका इथे दाखवतोय. या फलंदाजाचा पाहण्या जोग, त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेचतोय नरेश भोईर. सिक्सर. मारती है करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है मारती है करंट मारती है. नरेश भोईरची बॅट आता मात्र करंट मारतीये. लगातार 2 षटकार ठोकले तर आमचे विजय शेठ भोईर तलोसे मजकूर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मुरबी संघाचे इथे संघ मालक पाकर पाहायला मिळते. आता माझ्या समीकरणाचा विचार केला. 11 चेंडू 19 धावा हे समीकरण क्रिकेटच्या पटलावरती. राईट ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र पहिलं सुयश लाभलंय पृथ्वी 11 धारावी टीमच्या भावेश नाईकला. पहिला दे धक्का मुरबी टीमला. फलंदाज बाद नरेश भोईर. डीजे. धावसंख्येचं गुलमोहर फुलत असताना पहिला दे धक्का दिलाय तो अरुण स्मृती प्रेमनाथ 11 मुरबी संघाला. गोलंदाज भावेश नाईकनं. 10 चेंडू 19 धावा हे समीकरण ओमकार पाटीलचा सोडलेला झेल खूप काही सांगून जाईल. प्रत्येक भोईरनं जो झेल सोडला ओमकारचा खूप काही सांगून जाईल या मॅच दरम्यान. 5 चांगला फटका अदा केलाय. लॉंग ऑनला पुन्हा एकदा सापला रसला. बॅक टू बॅक 2 फलंदाजांच्या इथे नांग्या तोडल्या. फलंदाज बाद होतोय ओमकार पाटील. बॅक टू द पवेलियन. दोन संघाचा विचार केला तर तारे सितारेंनी भरलेले 2 संघ इथे आमने सामने. कुणी सहज हाराकिरी मानायला तयार नाहीये कारण येणाऱ्या इथे 9 चेंडू मध्ये 19 धावा ठोकायचे आहेत. 11 चेंडू 19 हे समीकरण होतं. त्यानंतर 10 चेंडू 19 हे समीकरण झालं. आता 9 चेंडू 19 हे समीकरण इथे पाहायला मिळतंय. 5 जबरदस्त क्रुशल मोमेंट वरती इथे ही मॅच पाहायला मिळतीये. म्हणून सामन्याची मजा रंगत लज्जत खूप काही वाढली आणि प्रेक्षक राजा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय. आयश 11 कोपरची स्पर्धा ज्यानं गाजवली तो फलंदाज शुभम ठाकूर इथे सज्ज असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट चेंडू खूप काही सांगून जाईल. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून भावेश नाईकनं खूप काही इम्प्रेस केलं. पहिल्या चेंडूकनिक भावेशला नरेश भोईरनं षटकार ठोकला आणि त्यानंतर 2 बलाढ्य फलंदाजांनी इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा डॉट बॉल. फलंदाज सज्ज असताना शुभम ठाकूर इनायत नंबर 4 आणि 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागल्यानंतर या फलंदाजाला विस्फोटक बाणा आजमावणं हे तितकंच गरजेचं असेल. सजेशन देतोय साजिश पाटील. समीकरणाचा विचार केला. 8 चेंडू 19 धावा हे समीकरण इथे तोडीत काढावं लागेल. मात्र फलंदाजाला मोठा फटका हा खेळावाच लागेल. या ओव्हरमध्ये जो दबाव आलाय तो झुंगारून लावावा लागेल फलंदाजीच्या मार्कवर शुभम ठाकूरला. तर एका बाजूला आहे तो साजिश. या 2 खेळाडूंना साजिशचा खेळ साकार करावा लागेल. पुन्हा एकदा पाहायचं झालं तर डॉट बॉलची इथे सांगता पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट चेंडू खूप काही सांगून जाईल. मात्र प्रत्येक चेंडू कोणी विचार केला तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं हे मात्र गरजेचं असेल. 7 चेंडू 19 धावा मुरबी संघाला जिंकण्यासाठी. चांगला फटका लावून द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा मात्र धाव घेता आली नाहीये. आता समीकरण पाहायचं झालं 6 चेंडू 19 धावा ठोकायचे आहेत अरुण स्मृती प्रेमनाथ 11 मुरबी संघाला.
थँक्यू डीजे. 6 चेंडू 19 धावा. जेवढा मोठा संघर्ष तितकं यश हे शानदार असतं आणि तो शानदार खेळ, रुबाबदार खेळ आता मात्र मुरबी संघाला अदा करावा लागेल. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं 2 फलंदाजांच्या नांग्या तोडल्या आणि त्यानंतर पाठोपाठचे 3 चेंडू डॉट झाले, त्यामध्ये खूप काही दबाव पाहायला मिळाला मुरबी संघामध्ये. मात्र अजूनपर्यंत खूप काही क्षमता कुवत असलेला संघ म्हणजे मुरबी. आता मात्र पोटेन्शियल इथे सिद्धी करावे लागेल ती मुरबी संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर येतोय विशाल भोईर. विशाल स्कोर आता मात्र तोडीत काढावं लागेल कारण 6 चेंडू 19 धावा इथे ठोकायच्या आहेत. समोर फलंदाज मुरबी टीमचा शुभम ठाकूर. मागच्या खेळीमध्ये साजिश पाटीलनं चांगले फटके अदा केले नाहीत. आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून मोठे फटके हे अदा करावे लागतील. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. 6 चेंडू 18 हे समीकरण इथे तोडीत काढावं लागेल ते मुरबी टीमला. गोलंदाज विशाल यावेळी तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला जाईल. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धोका आणि इथे धोका पत्करलाय फलंदाज. रनआउटची शिकार. राजा भोज कहाँ गंगो तेली, कहाँ राजा भोज कहाँ गंगो तेली. आता मात्र पाहायचं झालं धावपटलावरती धाबा जाऊन पोहोचताय 26 म्हणजेच येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 17चा खतरा कुणा संघावरती मंडरावेल. संयमी खेळ साध्य करावे लागेल. संयम हा खूपच कडवट असतो पण त्याचा फल फार काही गोड असतो. तो गोडवा इथे पाहायला मिळतोय फलंदाजीच्या माध्यमातून. शुभम ठाकूर ऑन अ फायर. चेंडू सी मा पार. खणखणी षटकार. या मॅच दरम्यान बाजीगर कोण ठरेल. 4 चेंडू 11 धावसंख्येची इथे दरकरार पाहायला मिळतीये. विकी बोईची डोकेदुखी वाढली असावी ज्या पद्धतीनं शुभम ठाकूरने इथे षटका ठोकला विशाल भोईरला. 4 चेंडू 11चं समीकरण. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं. जो स्वीकारतो तोच पुढे जातो आणि पुढे जायचं असेल तर हे फटके फलंदाज शुभम ठाकूरला ठोकावे लागतील. काय कलात्मक इथे लढत पाहायला मिळते. 4-11चं समीकरण असताना मोठा फटका खेळत असताना इथे फक्त पाहायला मिळेल सिंगल. आता क्रुशियल मोमेंट. 22ची 1 रन इथे मात्र अंकित होईल. 3 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. स्वतः संघ नायक कॅप्टन कुल रोशन पाटीलला इथे रोशनाई प्रस्थापित करावी लागेल. नावाजोग खेळ सादर करावा लागेल. 3 चेंडू 10चं समीकरण. चांगला फटका पाहायला मिळतोय ऑन ड्राईव्हचा. फक्त झाली सिंगल. मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून भावेश नाईकनं जी गोलंदाजी धारदार केली याच्या जोरावरती इथे मात्र अधिराज गाजवलं पृथ्वी 11 धारावी टीमनं. 2 चेंडू 9 धावा या चेंडूवरती मोठा फटका हा खेळावाच लागेल. तो गोलंदाज विशाल भोईर यावेळी सज्ज असताना ओहो कमालीचा फटका. क्रिकेट किंग स्टार खेळतोय ब्रँडेड षटकार. देखिए जरा किसमें है कितना दम. कोण असेल या सामन्याचा बाजीराव सिंगम. सामना बरोबरीचा झाला तर सुपर ओव्हरचा इथे पाहायला मिळेल. 1 चेंडू 3 धावा इथे बनवाव्या लागतील. 1 चेंडू 3 धावा हे समीकरण आणि या चेंडूवरती जर धावा ठोकल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज विजय शेठ भोईर यांच्या माध्यमातून शुभम ठाकूरला इथे दिला जाईल. 2 संघांसाठी एकच म्हणेल दूरदिवे लुकलुकणारे स्वप्नांची घेऊन यास उद्विग्न वाऱ्यापाशी फडफडणे असे उदास. कोण जिंकतो खेळामध्ये काल ठरविण्याअंती प्रकाश जरी ना मिळाला समृद्ध लावून वाती. विजयाची वाद कोण लावेल कोण जिंकणार कोण हरणार. 1 चेंडू 3 धावा हे समीकरण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती इथे पाहायला मिळेल. आ देखे जरा किसमें है कितना दम. आणि कोण असेल बाजीराव सिंगम. चला आपण स्पीडअप करा. पृथ्वी 11 धारावे जास्तीत जास्त वेळ इथे मात्र
दूरला जातोय. सुपर ओव्हर होईल का? कारण इथे मात्र सामना बरोबरीचा झाला तर सुपर ओव्हर असेल. एकही सुपर मॅच इथे पाहायला मिळाली नाहीये. एक चेंडू 3 धावा, जोरदार टाळ्या. आणि एक चेंडू 3 धावा. ओहो, सामना इथे मात्र जिंकतोय पृथ्वी 11 धारावे. मात्र कौतुक करावं लागेल शुभम ठाकूरचं. सीमा रेसे लगत मोठा फटका खेळला, मात्र सीमा रेसे लगत चांगला झेल फलंदाज बाद. सामना जिंकतोय पृथ्वी 11 धारावे. रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन. थँक्स डीजे मास्टर. आता जी प्रेक्षणीय लढत झाली अरुण स्मृती प्रेमनाथ मुरबी विपक्ष पृथ्वी 11 धारावे क्रिकेट संघ. आणि या दमदार लढतीमध्ये पृथ्वी 11 धारावे क्रिकेट संघाने विजय संपादित करीत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेचे आमचे सर्व चिंतामण शेलके यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. मुरबी क्रिकेट संघाचं